तर मित्रांनो आता मला भेटला आहे डॉगेश भाई आणि बघा ए डॉगेश भाई चाले सांग आमच्या ऑडियन्सला डॉगेश भाईची तब्येत बघा एवढी खायला देत नाही का रे तुला कोण शेमड्या डॉगेश भाई तुला खायला नाही देत का कोण खायला नाही देत इकडं बघ ए तिकडं नाही इकडं बघ मी तुमचा लाडका तर सुरवेळ आणि आज तुझं स्वागत करतो पुन्हा एका माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आता वाजले सकाळचे 8:30. आता मी उठलोय. आता सकाळीच डिलिव्हरी ऑर्डर आली ती इनरवेअर मागवलेलं आहे. इनरवेअर आल्या तर इनरवेअर घेतल्यात मी. आता इनरवेअर घेतलं झालंय. आता पप्पा गेले आंघोळीला. आज आम्हाला जायचंय पप्पांच्या मीन्स हॉस्पिटलमध्ये जायचंय. उद्या पप्पांचं डोळ्याचं ऑपरेशन आहे. ते पडदा आला आहे डोळ्यावर तर तो काढायचा आहे त्यांच्यासाठी. तर आज त्यांना ॲडमिट व्हायला सांगितलं आहे. तर तुम्ही बघू शकता मी बेडवर बसूनच आज शूट करतोय. इथूनच उठलो आज आणि बेडवर बसूनच शूट करतोय. आणि मेन गोष्ट म्हणजे आता मी आंघोळीला जातो आणि बाकी काही नाही. आता आपल्या हॉस्पिटलला निघायचं लगेच आणि मला तिथे थांबावं लागणार आहे. आणि मम्मी कसं थांबणार ना. तर मग मी तिथं जातो आणि 2 दिवस मीच तिथे थांबतो आणि तुम्हाला तिथलं दाखवतो. आपल्या YCMचंच आहे. YCMच्या स्पेशल डोळ्यांसाठी ते बनलंय. अजमेरा आहे ना, नेहरू नगर अजमेरा, तिथे बनलंय. तर तिथे अपॉइंटमेंट आहे. तर ते ऑपरेशनची डेट दिली त्यांनी. तर आधीच होती ऑपरेशनची डेट, तर डिले झाला काय कारण त्यांच्या ऑपरेशनचं काहीतरी काम चालू होतं. तर त्यामुळे डिले झाला थोडा. तर आता मी फ्रेश वगैरे आता होतो मी आणि मग आपण निघूया. तर आता आंघोळीला मी जातो पहिले. तर मित्रांनो आता मला झालंय आंघोळ बिंघोळ करून मी आता रेडी झालो एकदम मस्त. आणि आता मी जातो जेवण मीन्स नाश्ता करतो आणि जाऊया मग पप्पांसोबत हॉस्पिटलला. तर मित्रांनो आता नाश्ता करायला बसलोय. मम्मीने मस्त सकाळची चहा आणि तूप लावून चपात्या दिल्यात. 1 नंबर मस्त कडक. मला कडक चपात्या लय आवडतात कारण की ती क्रंचीनेस असते ना त्यामध्ये खूप मस्त. चहामध्ये बुडून ती नरम होऊन मस्त घोळते तोंडात. मला लय आवडतं. आता मी नाश्ता करतो आणि मग आपण निघूया पटकन. कारण किती वेळ आय गेस 11 वाजताची अपॉइंटमेंट आहे. आपल्याला तिकडे जाऊन 11 वाजेपर्यंत ॲडमिट व्हायचं आहे पप्पांना. जाऊ दे ना, त्याला काय होतं. पप्पा तर रेडी झालेत आता मला रेडी मी पण झालो. मला फक्त नाश्ता करायचा आता आणि निघायचं. मित्रांनो आता तिकडे गेलेत पप्पा. इथून आतमध्ये 10 नंबरचं काउंटर आहे तिकडे गेलेत बिलिंग करण्यासाठी. आणि आता मी इथे वेटिंगला बसलो. तर फक्त पेशंटलाच तिकडे आतमध्ये सोडतात फक्त. आणि बाकी त्यांचे रिलेटिव्सला इथं बसायला जागा दिली. इकडे पण सगळे बसले ते बघा. आणि आता पप्पा कधीपर्यंत येत आहे नाही तर मग आता बघा मी पूर्ण भिजलो येतो ना. रेनकोट घातलं तरी पण. आता हे बघा इथे सगळे बसलेत. आपला नाश्ता वगैरे सगळं करून घेतात आपापले. आणि इथे ना खूप मोठं हॉस्पिटल आहे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आता पप्पांचं ते रूम बुकिंग वगैरे सगळं झालं आहे. आणि आता प्रॉब्लेम असा झाला आहे की मी मायनरमध्ये येतो. माझं 18 कंप्लीट नाही आहे ना. तर त्यामुळे आता मम्मीला घ्यायला जावं लागेल परत घरी. आणि त्यानंतर मग मम्मीला आणि मम्मीची साईन करून मग पप्पांना बेड भेटेल. तर आता ही बघा ही गाडी पूर्ण आहे सेफ स्लॅबच्या खालीच आहे. तर आता मी गाडी बसतो आणि जातो पप्पांना आणायला. तर आता बघा हे हॉस्पिटल आहे. इकडे 4 व्हीलर पार्किंग आहे
आणि इकडे 2 व्हीलर्सची पार्किंग आहे. तर आता मी मम्मीला आणायला जातो. तर मित्रांनो मी आता बिल्डिंगच्या खाली पोहोचलो आहे. आता बघू शकता आमची बिल्डिंग A6 सिद्धगड. आता मी पोहोचलो आहे बाईक घेऊन. 10 मिनटं लागली असतील इझिली. आणि आता मी जस्ट आता वरती जातो, मम्मीला घेतो आणि परत हॉस्पिटलसाठी निघायचं आम्हाला. तर पटपट करायला लागेल सर्व कामे. आणि आता मी आलो आहे जस्ट आता जातो वरती. हो का, ही पार्किंग एरिया आहे आमचा इथे. आणि तिथं मध्ये आहे ना, तिथे मध्ये कॉरिडोर टाईप आहे. आणि आमचा गणपती वगैरे असतो सोसायटीचा, तो इथे बसतो ह्या स्टेजवर. आणि इथे थोडं बसायला केलं आहे. आणि कचरेवाले ते रोज घेऊन जातात कचरा. किंवा लिफ्ट पार्किंगला आहे. तर आता जाऊया आपण आणि मम्मीला घेऊन परत निघूया. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब, व्हिडिओला करा लाईक आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. कारण की माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळालीच पाहिजे. कारण की माझे व्हिडिओ हे मिडल क्लास आहेत आणि इंडियामध्ये 95% लोक अजूनही मिडल क्लास फॅमिलीमध्येच जगतात. तर तुम्हाला माझ्या लाईफमध्ये तुमची लाईफ दिसेल. तर तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. तर मम्मी आहे, ही बघा माझी सायकल लहानपणीची. आणि मम्मीला आता डोर बेल वाजवतो. बंद केली का डोर? मित्रांनो आता पप्पाला केलं आहे आता ॲडमिट. पप्पाना सलाईन वगैरे लावली. तर आता मी जातो थोडंसं खाली एक्सरसाइज करत करत. तर आता मी जातो बघा, हा ग्राउंड फ्लोर आहे. तर जातो आहे बघा. तर मित्रांनो आता मी या साईडला आलो आहे, बॅक साईडला. हे बघा हे हॉस्पिटल आहे, हा मेन गेट आहे. आणि मी या साईडला इथे ॲम्ब्युलन्स पण उभी आहे. तर आता मी या साईडला आलो आहे. आणि तुम्ही आता बघू शकता की इथं किती ग्रीनरी आहे पाठीमागे बघू शकता. आणि जो तुम्हाला एक सांगू का, हा जो पत्रा लावलेला दिसतोय का, सर्व पत्रा इकडून तो तिकडंपर्यंत पुढपर्यंत एकदम, तो सर्व टाटा मोटर्सचा प्लांट आहे. आणि टाटा मोटर्सच्या प्लांट म्हणजे तुम्हाला माहिती किती भले मोठे असतात. एक वडाचं झाड आहे हेच. आणि तुम्ही गाईज मला सपोर्ट करा. कारण की मला फोन घेतला आहे पण मला एवढं माहिती नव्हतं. पण आत्ता मला कळायला लागलं की मला वाईड अँगलची किती जरूरत आहे. तुम्ही बघू शकता मला तुम्हाला एवढं जास्तीत जास्त एवढा फेस दिसत असेल कॅमेऱ्यातून. वाईड अँगल असतं तर मी तुम्हाला सगळं दाखवू शकलो असतो. तुम्ही यार सपोर्ट करा. मला स्वतःच्या जीवावर दुसरा फोन वाईड अँगलवाला घ्यायचा आहे. चांगल्यातला चांगला फोन घ्यायचा आहे मला, आयफोनसारखा. आणि इथे काही लोकांनी पार्किंग लावली आहे, सायकल वगैरे गाडी वगैरे, म्हणजे हे स्टाफचं असेल. आणि ती बघा ना, ती किती काळी झाली आहे. ते काय म्हणतात त्याला, व्हॅक्यूम असतो ना, ते ओढतं ते. आता तुम्ही बघू शकता आता मी इथं आलो. आता पप्पांना ना काय केलं आहे, पप्पांना ॲडमिट केलं आहे, बेड भेटला आहे पप्पांना. आणि आता त्यांनी सलाईन लावून गेलेत. सलाईन मीन्स ते थोडंसं सलाईन लावण्यासाठी आपलं हे करतात ना, सुई टोचतात, ते करून गेलेत. म्हणजे आता पप्पा बेड रेस्टवर आहेत आणि आता उठू नाही शकत पप्पा. आणि मग आता मम्मी आली आहे. कारण की झोल काय झाला माहिती आहे का, मी मम्मीला घ्यायला का गेलो, मम्मीला घ्यायला जाणार नव्हतो, मीच वगैरे साईन वगैरे करणार होतो सगळं. पण झोल असा झाला की तिथं साईन करायला लागते ना, कोण रिलेटिव्ज आहे. आणि मी आहे 18 वर्ष पूर्ण नाही. आणि हॉस्पिटलचा असा रूल आहे की त्यांचं म्हणजे 18+ लागतो रिलेटिव्स जो असेल तो पेशंटला. तर मी 18+ नव्हतं, मग मम्मीला आणायला लागलं मला. आणि आता बघू मला झोपून देत आहेत का पप्पांसोबत. मला तर खूप इच्छा आहे कारण की पप्पांची सेवा करायला मिळते. आणि आता तुम्ही बघू शकता हा जो रोड आहे ना, हा अजमेरा, हा एरियाच अजमेराचा आहे. आणि तुम्ही बघू शकता. आणि मी हातानेच आता रेकॉर्ड करतो कारण की माझ्या ट्रायपॉड नाही आहे. तर ट्रायपॉड घेण्यासाठी आणि वाईड अँगलचा फोन घेण्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा यार, एवढं काम करा फक्त. आणि मला आता टेन्शन यायला लागलं थोडं कारण की पप्पांचं पहिल्यांदा डोळ्याचं ऑपरेशन आहे. पप्पाला खूप भीती वाटायला लागली. आता मला पण थोडंसं टेन्शन यायला लागले. पप्पांना भीती वाटते कारण की ते डोळ्याचं काम एकदम नाजूक असतं ना, तर त्यामुळं. आता हे बघा इथं नो पार्किंग लिहिलं आहे, तरी पण इथं पार्किंगला आल्यात. आता काय करायचं, आता मी
मम्मीला बोललो मी थोडं खाली जाऊन येतो, थोडंसं पाय मोकळे करून येतो. सकाळपासून गाडी इकडून तिकडं फेऱ्यात मारतो आहे, कामच करतो. मग थोडंसं माझ्या ऑडियन्ससोबत बोलण्यासाठी मी तुमच्यासाठी खाली आलो तिथे. आणि हे बघा, ही बॅक साईड आहे, म्हणजे ती बॅक साईड आहे. आणि तिकडे पण एक अजमेराचा रोड आहे, तर तुम्ही बघू शकता. आता बाकी काही नाही, आपलं नॉर्मल. तर मित्रांनो, आता मला भेटला आहे डॉगेश भाई. आणि बघा, हे डॉगेश भाई मड्या. डॉगेश भाई तुला खायला नाही देत का? कोण खायला नाही देत? इकडं तिकडं नाही, इकडं बघ. तर मित्रांनो, आता मी हॉस्पिटल या साईडला, इथे मागे एक्झॅक्ट या बिल्डिंगच्या पलीकडे हॉस्पिटल आहे. आणि हॉस्पिटलच्याच एक्झॅक्ट बाजूला हे एवढं मोठं भलं मोठं फुटबॉल ग्राउंड आहे, तुम्ही बघू शकता इथे. आणि या साईडला काय माहीत, हां, या साईडला ते प्रॅक्टिस चालू आहे गणपती ढोल ताशा पथकाची. तर तुम्ही बघू शकता आता काय हालत झाली बघा ना, सगळीकडं पाणी, चिखल. आणि तुम्ही जर फुटबॉल खेळत असाल ना, तर मला कमेंट करून नक्की सांगा की मी एकदम प्रोफेशनल लेवल फुटबॉल खेळतो. मला तर एवढा येत नाही, नॉर्मली मी क्रिकेटमध्ये माहीर आहे, क्रिकेटमध्ये मी खेळू शकतो. पण तुम्ही जर फुटबॉल खेळत असाल तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हे बघा, इथे थोडंसं बसण्यासाठी आहे, म्हणजे जी टीम असते ना ती चिअरअप करते, तर ते चिअरअप करण्यासाठी इथे ठेवलं आहे. आणि टीमचे किट्स वगैरे असतात ते. मी एकदा तिथे आलतो, पण आय गेस तेव्हा मी टीममध्ये नव्हतो, स्कूलला होतो. झेडपी लेवलच्या मॅचेस होतात या ग्राउंडला. ग्राउंड तसा पण मोठा आहे भरपूर, आणि झेडपी लेवलच्या मॅचेस होतात. त्यामुळे इथे कसं आहे, पोरांना बसण्यासाठी वगैरे आता ते घाण झाले, सगळी लाल मातीचे पायामुळे सगळी लाल माती येऊन बसली इथे. तर ते उन्हाळ्यापर्यंत साफ करतात ते. पण मी तुम्हाला सांगतो, मी एकदा झेडपी लेवलच्या टायमिंगला अजमेराच्या या ग्राउंडला आलेलो, आणि तिथे तेव्हा मला टीममध्ये नव्हतं घेतलं, कारण की आय गेस मी ओव्हरवेटेड होतो, म्हणून मला टीममध्ये घेतलं नव्हतं. आणि फिटनेस पण थोडी कमी होती माझी त्यावेळेस. आत्ता मी तेव्हा मी लहान होतो, 7वी का 8वीला होतो तेव्हा मी आलतो. आत्ता मी 10वीपासून फिटनेस चालू केली. आत्ता म्युझिक मी बरोबर एकदम फिट अँड फाईन आहे, तुमच्यासारखाच. तुम्ही आहे की नाही मला माहीत नाही. हे कर भाई, हे करे. पण मी आहे बाबा. तेव्हा मला ना पाणी वगैरे घ्यायला पाठवलेलं, मला खूप वाईट वाटलेलं. पण 9वीच्या वेळेस मी फिटनेस चालू केली, ट्रेनिंग चालू केली. तेव्हा मी फुटबॉल तर नव्हतो आलो, पण मला क्रिकेट टीमचा कॅप्टन बनवलं, कॅप्टन. आणि मी तो टुर्नामेंट जिंकूनही दिला आमच्या स्कूलला. हे बघा, असंच असतो ग्राउंड, असं नसतं, मोस्टली गोल असतो आणि ह्याच्याहून मोठा असतो. आय गेस ह्याच्याहून मोठाच असतो ग्राउंड. आणि तिथे सिमेंटची पिच होती, आणि तो मॅट टाकलेला, ग्रीन मॅट असतो ना, तो टाकलेला त्यावर. तर मी तो टुर्नामेंट जिंकून दिला त्यांना, आणि ती ट्रॉफी आमच्या शाळेत आली. आणि ह्या साईडला बघा, इथे काहीतरी आय गेस गार्डनच टाईप आहे, गार्डन टाईपच आहे इथं पण. आणि बाकी इथं आता मी इथं फिरतो थोडासा आणि मग जातो. आणि ते बघा, ते नेट्स आहेत त्या साईडला दिसत आहेत का तुम्हाला? इकडे एक आहे. आणि हे तिथे ना योगाचा बोर्ड लावलेला. आय गेस दॅट इट इज योगा क्लास. अँड इथे नवीन कन्स्ट्रक्शन वगैरे तर नाही चालू आहे, आणि करायलाही नाही पाहिजे. स्पोर्ट्सच्याबद्दल कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे, ग्राउंडची अपग्रेडेशन केलं पाहिजे. आणि खूप चांगला ग्राउंड आहे हा खेळण्यासारखा. पण मला क्रिकेट तर नाही खेळू शकत, पण फुटबॉल खेळतात ना पावसात, तर एक पण पोरगा दिसत नाही इथं खेळताना. किंवा मग मी रॉंग टायमिंगला आलो म्हणून खेळताना नसेल दिसत उन्हात. ऊन तर पडतच नाही ना. थोडा जाऊ द्या. आता मी एवढं फिरतो, एवढा अख्खा राऊंड, हा फुटपाथ आहे ना, तो असं पूर्ण राऊंड मारून गेला इकडं. आणि त्या साईडला तो गेट आहे, इथे गेट आहे. तिथून आपल्याला परत बाहेर पडून हॉस्पिटलमध्ये जायचं. ओके, तर चला मी फिरतो जरा.
आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. मिळूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टाटा, सी यू.